आज जंगी शंकरपट आहे, याचा दुसरा दिवस आहे. तर आतापर्यंत जेवढेही बैलगाडावाले आले आहे त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद लाभला? त्यांचा प्रतिसाद चांगला लाभला आम्हाला. आमचं हे पहिलं वर्ष आहे, त्याच्यानं कोणतीही तक्रार आजपर्यंत, कालचा दिवस झाला पण आजपर्यंत कोणतीही तक्रार आली नाही आणि याच्यापुढेही येणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. कोणत्या कोणत्या विभागातून आपल्या इकडे जे शंकरपटसाठी बैल आलेले आहे ते कुठून कुठून आलेले आहे? हिंगोली, मध्य प्रदेश आणि लातूरवरून सुद्धा बैल आले. MP. ओके. आणि किती आतापर्यंत किती प्रवेश झालेले आहे? आतापर्यंत 150 बैलजोड्यांचे प्रवेश झालेले आहे. काल तालुका गट होता, तालुका गटमध्ये एकूण 50 पावती फाटली. आज चक्र लागून तयार आहे. आज क गट आणि अ गट एकत्र मिळून बैलगाडा होईल. एकूण किती गट आहे? एकूण तालुका गट, अ गट म्हणजे जनरल गट आणि क गट. आज आणि उद्या? आज आणि उद्या क गट आणि अ गटच खेळणार फक्त. खूप प्रमाणात जोडे आलेले आहे. त्यामुळे एवढ्या 3 दिवसात एवढ्या जोड्या सोडणं आमच्यासाठी अशक्य होत आहे. भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे. एखादा दिवस वाढू पण शकते आणि खूप चांगला प्रतिसाद जोड्यावाल्यांचा, गावकरी लोकांचा, ग्रामपंचायतचा, डॉक्टर साहेबांचा प्रतिसाद लाभत आहे. आणि आज डॉक्टर साहेबांनी आता जाहीर केलं की कुठल्याही बैलांना इजा जर झाली तर त्यांच्याकडून फ्री ऑफ चार्जेस त्या बैलांची ट्रीटमेंट करून देण्यात येईल. निशुल्क. तुमचा हा शंकरपटाचा पहिला वर्ष आहे, तर यापुढे तुम्ही असाच उपक्रम दरवर्षी लाभवणार आहे? हो, यानंतर असाच उपक्रम चालू राहील आणि यानंतर काय प्रोग्रेस करता येईल, बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात येऊन राहिल्या की काय चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण करू. हा जो बैल ट्रॅक आहे, हा जो धावते बैल, तर हा किती फूटचा आहे? 500 फुटाचा बैलगाडा आहे हा. मध्य विदर्भातली सर्वात मोठी धावपट्टी आहे ही. आणि किती वर्ष झाले या गावाला हा बैलगाडा शर्यत? हा 111 वर्षानंतर, ब्रिटिश काळानंतर हा सुरू झालेला आहे. आता पहिले 111 वर्षानंतरचा हा पहिलं वर्ष आहे. आमच्या ग्रामपंचायतनं ही जागा आम्हाला 99 वर्षासाठी लीज दिली आहे. सरपंच पराग भाऊ राऊत आणि सर्व टीम त्यांनी हा लीजवर दिली आहे आम्हाला 199 वर्षासाठी. किती वर्ष झाले हा पहिलंच वर्ष आहे, चालू आहे. बंद किती वर्ष झाले आहे? बंद किती वर्ष? 111 वर्ष झाले बंद आहे. बंद आहे, त्याच्या आधी चालू होतं. हा आता यंदा नवीन उजाळा देण्यात आला आहे. ठीक आहे. आणि याचं उद्घाटन काल झालं आहे. तर डॉक्टर माननीय श्री अरुण प्रतापदादा अडसळ, तर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं हे चालू झालेलं आहे. तर याच्यात त्यांचा काय हे तुम्हाला पाठिंबा लाभला? त्यांनी आम्हाला पहिलेच सांगितलं का पहिलं नंबरचं जे बक्षीस आहे अ गटाचं 1,21,000 बक्षीस त्यांनीच दिलं आम्हाला. आणि त्यांचा पूर्ण म्हणजे MSCB पासून तर शासकीय ज्या गोष्टी आहे, शासकीय गोष्टी त्यांचं मंत्रालयातून सँक्शन करून आणणं हे त्यांनीच पूर्ण सहयोग दिला. त्यांच्यामुळेच आम्ही एवढ्या समोर जाऊ शकलो. एकूण किती जंगी लूट आहे या शंकर? हे 7 लाखाची एकूण जंगी लूट आहे. किती बक्षीस आहे? बक्षीस आहे एकूण 15 दून 30 आणि 8 38 बक्षीस आहे. 38 बक्षीस आहे. पूर्ण गाव तालुका गटाचं पूर्ण बक्षीस ग्रामपंचायत जयका पठाची यांनी दिलं आहे. ठीक.